नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मस्त झणझणीत गावरान सुक्क चिकन आणि रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर यासाठी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आता पाऊण चमचा हळद आणि 1.5 चमचा मीठ टाकूयात. हळद आणि मीठ यामध्ये आपण आत्ताच सगळं घालून घेऊयात. हे हळद आणि मीठ या चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात. सुरुवातीलाच असं हळद आणि मीठ चिकनला लावून ठेवलं की जो आपला चिकन स्टॉक किंवा चिकनचा जो अळणी रस्सा आहे तो छान घट्टसर बनतो आणि चव पण छान लागते. आता हळद आणि मीठ सर्व चिकनला व्यवस्थित लावून झालेलं आहे. हे चिकन आता मी एका स्टीलच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. यावर आता झाकण ठेवून अर्धा तास हे चिकन असंच मॅरिनेट होण्यासाठी राहू देऊ. आता अर्धा तास झालेला आहे आणि हळद आणि मीठ या चिकनमध्ये छान मुरलेलं आहे. याला आता आधी शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी एका जाड तळाच्या भांड्यात किंवा इथे मी कुकर घेतलेला आहे. या कुकरमध्ये 3 टेबलस्पून तेल टाकूयात. तेल छान गरम झाल्यावर यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीकसर कापलेले कांदे टाकूयात आणि छान गुलाबी रंगावर परतवून घेऊयात. कांदा छान गुलाबी रंगावर परतवून झाल्यावर यामध्ये हळद आणि मीठ लावलेलं चिकन टाकूयात आणि मीडियम टू हाय फ्लेमवर 3 ते 4 मिनिटे हे चिकन परतवून घेऊयात. आता चिकन 4 मिनिटे परतवून झाल्यावर यामध्ये लगेच पाणी टाकायचं नाही. तर यावर असं खोलगट ताट ठेवायचं आणि या ताटामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं. म्हणजे चिकन बुडाशी करपणार नाही. आता कमी गॅसवर हे चिकन 4 ते 5 मिनिटे शिजू देऊयात. आता 5 मिनिटानंतर पहा या ताटामधील पाणी देखील गरम झालं आणि या चिकनला देखील छान पाणी सुटलेलं आहे. या चिकनला जे पाणी सुटते त्यामुळेच आपल्या चिकन स्टॉकला किंवा अळणी रश्श्याला चव छान येते. म्हणून सुरुवातीलाच यामध्ये पाणी टाकायचं नाही. चिकन आधी असं शिजवून घ्यायचं. आता चिकन मिनिटभर व्यवस्थित हलवून घेऊयात आणि त्यानंतर या ताटातील पूर्ण पाणी या चिकनमध्ये टाकूयात आणि मिक्स करूयात. आता या चिकनमध्ये अशी पळी ठेवायची आणि यावर ताट ठेवून ताटामध्ये आणखी 1.5 ग्लास पाणी टाकायचं आणि चिकन आणखी 5 ते 7 मिनिटे कमी गॅसवर शिजवून घ्यायचं. अशी पळी यामध्ये ठेवल्याने चिकनचा जो अळणी रस्सा आहे तो उतू जात नाही. आता 5-7 मिनिटांनंतर पहा छान दाटसर चिकनचा अळणी रस्सा तयार झाला आहे. आणि हे पहा चिकन देखील व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण चिकनसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी 6 ते 7 मिरे, 6 ते 7 लवंगा, एक स्टार फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 इंच जावित्रीचा तुकडा, 2 पाकळ्या दगडफूल, 2 चमचे तीळ, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे धने व 1 चमचा शहाजिरे हे सर्व मसाले कढईमध्ये टाकून कमी गॅसवर भाजून घेऊयात. खूप जास्त पण हे मसाले भाजायचे नाहीत, नाहीतर ते करपट लागतात. मसाले भाजून झाले आहेत, ते काढून घेऊयात. आता कढईमध्ये 1 चमचा तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर कापून घेतलेलं अर्धी वाटी सुकं खोबरं यामध्ये घालूयात आणि तांबूस रंगावर भाजून घेऊयात. खोबरं छान भाजून झालेलं आहे, ते एका वाटीत काढून घेऊयात. आता कढईमध्ये आणखी चमचाभर तेल टाकूयात आणि यामध्ये 3 मोठ्या आकाराचे लांबसर कापलेले कांदे टाकून सोनेरी रंगावर परतवून घेऊयात. कांदा सोनेरी रंगावर परतविल्यावर यामध्ये 4 हिरव्या मिरच्या,
14 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा या कांद्यामध्ये टाकून आणखी 1 ते 2 मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेऊयात. इथे कांदा, लसूण, अद्रक व मिरची मस्त सोनेरी रंगावर परतवून झाले आहेत. आता कोरडे मसाले थंड झाले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यात टाकूयात. मिक्सरच्या भांड्यात कोरडे मसाले आणि भाजलेलं खोबरं टाकून मिक्सरला छान बारीकसर दळून घेऊयात. आता कोरडे मसाले छान बारीकसर दळून झाल्यावर यामध्ये भाजलेला कांदा, आलं, लसूण व मिरची टाकूयात. त्यानंतर यामध्ये 3 चमचे लाल मिरची पावडर टाकून हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घेऊयात. मिक्सरला थोडं फिरवून घेतल्यावर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मुठभर कोथिंबीर व अगदी 4 ते 5 चमचे पाणी यामध्ये टाकून मिक्सरला बारीकसर दळून घेऊयात. हे बघा, मस्त बारीकसर वाटण बनवून तयार आहे. इथे आता शिजवून घेतलेलं चिकन आणि चिकन स्टॉक 2 भांड्यांमध्ये वेगळं करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घ्यायचं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक तमालपत्र आणि वाटून घेतलेला मसाला टाकायचा आणि मध्यम गॅसवर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा. आता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता 1 चमचा धने पावडर व 1 चमचा गरम मसाला यामध्ये टाकूयात आणि मिनिटभर परतवून घेऊयात. तर इथे बघा, आपला मसाला तयार झाला. तर आता आपण सुरुवातीला रस्सा बनवूयात. तर सुरुवातीला आपण चिकन स्टॉक काढून ठेवला होता, तो मी इथे उकळवायला ठेवला आहे. तर या उकळत्या रश्श्यामध्ये तयार मसाल्यापैकी अर्धा मसाला यामध्ये टाकूयात. चिकन स्टॉक बनवताना मसाला आपण ज्या गॅसवर बनवला तो थोडा वेळ बंद करूयात. तर तयार मसाल्यापैकी अर्धा मसाला यामध्ये मी टाकलेला आहे. याला आता व्यवस्थित मिक्स करून मध्यम ते मोठ्या गॅसवर याला उकळी काढून घेऊयात. रश्श्याला उकळी आली की मंद गॅसवर यावर झाकण न ठेवता या रश्श्याला 5 ते 6 मिनिटे उकडून घ्यायचं आहे. रश्श्याची चव पाहून यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता 5-6 मिनिटांनंतर पहा, रश्श्याला काय मस्त तर्री आलेली आहे. यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि मिक्स करून गॅस बंद करूयात. तयार झाला मस्त झणझणीत असा गावरान चिकन रस्सा. आता कढईमध्ये जो मसाला शिल्लक आहे तो कढईवाला गॅस पुन्हा सुरू करूया आणि या मसाल्यामध्ये शिजवून घेतलेले चिकनचे पीस घालूयात आणि 2 मिनिटे परतवून घेऊयात. हा मसाला या चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे. तर हे बघा, या मसाल्यामध्ये हे चिकन मी व्यवस्थित परतवून घेतलं. पण हा मसाला खूप कोरडा होऊ नये किंवा करपू नये यासाठी पलीकडच्या तयार रश्श्यापैकी 2 पळी रस्सा या चिकनमध्ये टाकायचा आणि परतवून घ्यायचं. खूप जास्त हलवायचं नाही, नाहीतर चिकनचे पीस तुटू शकतात. मसाला चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यावर मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटे चिकन असंच शिजू देऊयात. चिकनची टेस्ट पाहून यावेळी चवीपुरतं मीठ टाकू शकता. 2-3 मिनिटांनंतर यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि मिक्स करून गॅस बंद करूयात. तयार झालं मस्त झणझणीत चिकन. मस्त झणझणीत असा गावरान चिकनचा तर्रीदार रस्सा आणि झणझणीत चिकन भाकरी किंवा चपातीसोबत खा, चवीला अप्रतिम लागते. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.